आता बातमी आहे राष्ट्रवादीमधून। वाद निर्माण होईल अशी वक्तव्य कुणीही करू नये, पक्षाला अडचणी निर्माण होतील अशा गोष्टी टाळाव्यात, अशा सूचना अजित पवारांनी देवगिरीवर झालेल्या बैठकीत आपल्या आमदारांना दिल्या आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारसंघात जावं असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात एका बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या आमदारांना सूचना दिल्या। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची या संदर्भात अजित पवारांनी आपल्या आमदारांना मार्गदर्शन केलंय। पक्षाला अडचण निर्माण होईल अशा गोष्टी टाळाव्यात, वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत असं अजित पवारांनी आपल्या आमदारांना सांगितलेलं आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिकचे अपडेट देतील। निलेश, अजित पवारांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय सूचना आहेत त्यांच्या आमदारांना? काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी आमदारांची बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये अजित पवारांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीनं बाबूराव चांदेरे यांचा वाद पाहायला मिळाला त्यानंतर पक्षाची जी बदनामी झाली, अशा प्रकारची कृत्य घडता कामा नयेत। लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे लोकांची सेवा करणं काम आहे। जर अशा पद्धतीनं पक्षाची बदनामी होत असेल तर ते पक्षासाठी चांगलं नाहीये, अशा पद्धतीचे स्पष्ट सूचना दिल्यात। यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या। यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्या मतदारसंघामध्ये जे काही जिल्हा परिषदचे गण असतील किंवा इतर महापालिका वॉर्ड जे असतील, इतर जो कोणी योग्य उमेदवार असेल त्याला आपल्या पक्षासोबत कसं जोडता येईल यासाठी प्रयत्न करा, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।